पोर्सेकर अपघात प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचे संतापजनक कृत्य डॉक्टरांनीच केल्याचं उघड झालं। अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल बाबत आयुक्त अमितेश कुमार यांनी धक्कादायक खुलासे केलेत। 19 मेच्या रात्री ससून रुग्णालयात नेमके काय घडले, अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल नेमके कोणी आणि कसे बदलले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणांमध्ये ससून रुग्णालयाची लखतरफ वेशीवर टांगली गेली आणि आता पोर्सेकर अपघात प्रकरणात सुद्धा याच डॉक्टरांचे कारनामे समोर आले। ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना पुणे पोलिसांनी अटक केली। बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार केल्याचा आरोप या दोघांवर करण्यात आलाय। पुण्यात 19 मेच्या रात्री कल्याणीनगर भागात बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं अलिशान कारनं दोघांना उडवलंय। या दोघांचा जागीच मृत्यू झालाय। स्थानिकांनी आरोपीला पोलिसांकडे दिलं आणि तिथूनच धंदानक्यांचा नवा कर सुरू झालाय। अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचा ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयात पाठवण्यात आलाय। हा रिपोर्ट ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्यापर्यंत पोहोचला। आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश येऊ शकतो हे आरोपीच्या नातेवाईकांच्या लक्षात आलं। त्यांनी डॉक्टरांना पैशांचे प्रलोभन दाखवून रिपोर्ट बदलायला सांगितला। अल्पवयीन मुलाचं टेस्टिंगसाठी आलेलं ब्लड सॅम्पल डॉक्टर अजय तावरे यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं। ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार केली आणि दुसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेतलं आणि त्यावर अल्पवयीन मुलाचं नाव लिहिलं। त्याचा रिपोर्ट सादर करण्यात आला। मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल आणखी एका लॅब मध्ये पाठवून DNA टेस्ट केली आणि हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। पहिल्या सॅम्पल मध्ये अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला। त्यामुळे त्यांनी दुसरा ब्लड सॅम्पल घेऊन औंधमधील सरकारी रुग्णालयात पाठवला। विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पोराचे सॅम्पल मॅच झाल्यानं डॉक्टर श्रीहरी आणि अजय तावरेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। किंवा ड्यू डिलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल औंध मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल, तिथे जुवेनाईल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती। ही सॅम्पल घेण्याची उद्देश DNA मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटल वरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनाईल एक्युज्डचीच आहे ही खात्री करण्याच्या दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती। आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये औंधचे सॅम्पल हे जुवेनाईल एक्युज्डचे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती। त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती औंधची सॅम्पल हे जुवेनाईल एक्युज्डची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे। परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाईल एक्युज्डची मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे। हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती। त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये कलम वाढून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे।